सापडला का? बघ बघ भेटन तुला त्याच्यातच. त्याच्यात आहे. अण्णा सापडला. श्रीधर मॅनेजर. नको नको तू राव फोन. हा ओके. अरे युवराज. दामू मोठ्या आईला सांग सारंगला पोचायला संध्याकाळ होणार आहे. पळ लवकर. हा हा लागला. हॅलो. हा बोल आत्माराम. हॅलो मी हॅलो मॅनेजर साहेब मी हे आत्माराम बोलतोय मी इकडनं. अरे ओळखला रे बाबा बोल. ओळखलं त्यांनी मला. हॅलो हा साहेब मी असं म्हणत होतो ह्या वर्षी देवीचा उत्सव आहे ना? आहे का म्हणजे? अरे असणारच ना. हा तेच म्हणलं. अरे पूर येऊ ना तर भूकंप येऊ उत्सव होतो म्हणजे होतोच. अरे एवढ्या वर्षाची परंपरा आहे आपली. खरे खरे मालक. पण मग ह्या वर्षी उत्सवाला वादन आहे की? अरे उद्याच एक वादक येतोय. काय? पण दरवर्षी मी वाजवतो ना. अहो मग तुम्ही दुसरा कसं काय आणताय? अरे ते समजा खरं आहे रे. काय नाही एक तर तुझा फोन लागत नाही आणि तुझ्याकडे कमिशन मागितलं तर तू कमिशनही देत नाहीस. गेल्या वर्षी तुझ्याकडे कमिशन मागितलं काय म्हणालास मला? आम्ही पैशासाठी नाही मानासाठी वाजवतो. तर या वर्षी तुला पैसाही नाही आणि मान पण नाही. आणि मोठ्या साहेबांना काय सांगायचंय ना ते मी बरोबर सांगतो. मालक असं करू नका मालक. मालक यावर्षी वाजवणं गरजेचं आहे मला. गरज बिरज मला सांगू नकोस. कमिशन देणार असेल तर ये. वाजवायचे 25 भेटतील. 20 तुझे 5 माझे. बोल मंजूर? मंजूर 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 आहे. तेवढेच लागत आहेत मला. आजच्या आज ये ताबडतोब नाही. हा 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 जी 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 लगेच लगेच. झालं काम. झालं हा मला लगेच बोलवलंय. मी आता आवरायलाच घेतो. आणि ए गाजा तू तुझी पिशवी भरायला घे आणि तुझं तुंतुन पण घे बरोबर. अशी रंगत आणून आरतीला. हा गाजा चल मी आवरून देते तुला. आई राजा उदो उदो. हाय जगदंबे तारलंच ग बाई. अण्णा यावरून परत परत भांडण नकोय. प्रश्न उत्तरही नकोय. मी तुमच्या सोबत येते. अगं पण तू 9 दिवस राहायचंय त्या घरात. तुमची काळजी घेणार कोणतरी पाहिजे ना. आणि सोबत येतेच आहे तर त्यांच्या घरात पडेल ते काम करेन. धुणी धुवेन भांडी घासीन काय भेटेल ते करेन. त्यांनाही मदत होईल आणि आपल्यालाही 4 पैसे भेटतील. हा हा चल. नाही म्हणजे मस्त लई बोजा असतोय तिथं कामाचा. होय त्यांना पण मदतच होईल तुझी आहे की नाही? कुसुम येऊ दे तिला. अहो पण मी पिशवी भरतो जरा. हा जायचंच असन तर जा पण संबळला हात पण लावायचा नाही. हात काय पण त्या घरी तू संबळ वाजवतीस हे पण कोणाला कळलं नाही पाहिजे. तरी पण तू संबळ वाजवलीस तर मग नाही वाजवणार. मुक्ते विचार करून शब्द दे. अगं आई खरंच नाही वाजवणार. अगं त्या घरात 9 दिवस देवीची सेवा करायला भेटतीये. हीच किती भाग्याची गोष्ट आहे. मी देवीला रोज विनवणी करेन. आई आमच्या कुटुंबाला प्रत्येक त्रासातून अडचणीपासून बाहेर काढ. आणि यावेळेस ती नक्की ऐकणार. कोणत्या ना कोणत्या रूपात माया मागे ती नक्की उभी राहील. बघच तू. ये बाळा बाबा. ताई खरंच तुम्ही लय दयाळू आहात. हे सगळं रावसाहेबांमुळे बरं का. खरंय ते जसं सांगतात ना तसंच करतो आम्ही. खरंच रावसाहेब धन्य आहेत.
माधवी हा पुढचं वाटप तू कर. मी हा अहो पण म्हणजे माझं तसं काही नाही, पण रावदादांना आवडणार नाही होते. अगं का नाही आवडणार? तू कर वाटप. आतली तयारी कुठपर्यंत आली मी बघून येते. चल बाजूला. दे ना. दे दे लवकर. नमस्कार. माधवीताई, काय साड्या बघण्यात वेळ घालवलात ना तर लई उशीर होईल बघा. माझी सगळी कामं राहिलीत तिकडे. मला उशीर झाला ना कामाला तर मोठ्या बाई मला बोलतील. जास्त बोल नकोस. ही साडी जरा बाजूला ठेव. का? अहो, एवढी चांगली साडी कधी कोणी दान म्हणून देतं का? हो पण हे दान. नंतर माझ्या कपाटात नेऊन ठेव. वाव, स्वतःच्या देशातील हवेचा स्पर्शच वेगळा आहे यार. स्पर्श हवा ठीक आहे, पण तू अशीच मुंडी बाहेर काढून बसला ना तर सरकारला कार मध्ये पण हेल्मेट कंपल्सरी करावं लागेल. अरे सावलीचा आनंद उन्हात गेल्याशिवाय कळत नसतो मित्रा. खरंय तुझं, पण ही अमेरिका नाही, इंडिया आहे. इथल्या गाड्या शिस्तीत कमी आणि मस्तीत जास्त चालतात. मुंडियात घे भाऊ. अरे आज इतक्या वर्षांनी माझा देश अनुभवतोय. इथल्या मातीच्या वासात, इथल्या हवेच्या स्पर्शात आपलेपणा जाणवतो रे. आणि मायदेशी परत आल्याचा आनंद काय असतो ना, तुला नाही कळणार. बरं बाबा, मग मला जे समजल ते सांग. विचार. अमेरिकेत ते लय पटकन होतं का? ते म्हणजे ते रे, हाय हॅलो आणि चलो. तुझं झालं होतं का? गॉड. ए पप्या, हा, तुम्हा सर्वांना असं का वाटतं की अमेरिका फक्त त्यासाठीच असते म्हणून? नसती का मग? अरे नाही, ते हॉलिवूडच्या पिक्चर मध्ये एकदम पटकन होतं ना. ओके मी थँक्यू एकदम. म्हणून म्हणलं तुझं बी झालं असेल. यू आर अनबिलिव्हेबल. बरं ते जाऊ दे. मला सांग, तुला गर्लफ्रेंड आहे का? नाही. हा बरं झालं. मग आता घरी गेल्यावर तुला 5-25 नात्यातल्या गर्लचे फोटो दाखवतो. त्यातली एखादी प्रिंट करून टाक. अरे त्यात मजा नाही. हा, मग नेमकी कशात मजा आहे भाऊ? मला ना प्रेमात पडायचंय. खूप खोलवर प्रेमात पडायचंय. ती ना अशी सर्वांगात भिनली पाहिजे आणि तीच लाईफ पार्टनर पण झाली पाहिजे. आता ती कोण असेल माहित नाही. कधी, कशी, कुठल्या वळणावर भेटेल कोणाच ठाऊक.